गुड मॉर्निंग फ्रेंड. आजच्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर फ्रेंड्स, मी आता इथे तुम्ही बघू शकता, मी ब्रेडला बटर लावून घेतला आहे आणि इथे माझा चहा रेडी झालेला आहे. आजचं डेली रुटीन जे आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आज संडे असल्यामुळे मी आज सकाळी सकाळी मार्केटमधून मी फिश आणलेलं आहे आणि फिश मी आता तयारी करते फिशची. तर इथे मी फिश घेतलेलं आहे आणि आता मॅरिनेट करून घेऊया. त्याच्यासाठी मी इथे लाल तिखट, हळद, मीठ, अद्रक लसूणची पेस्ट, कोकमचं सिरम ते मी सगळं टाकलेलं आहे. आणि आता इथे मी जी फिश आहे ते मस्तपैकी मी आता मॅरिनेट करून घेणार आहे, कारण की फिश जितकं मॅरिनेट करू तेवढं फिशला चांगल्या पद्धतीची टेस्ट येते आणि खायला खूप मजा येते. आणि जो मी आणलेला होता जो मुशी मासा, तोही मी उरलेला मसाल्यामध्ये मी तो मॅरिनेट करून घेतलेला आहे. आणि कोलंबी आणलेली आहे. कोलंबीमध्ये तिखट, मीठ, हळद आणि कोकम सिरम टाकून तेही मॅरिनेट करून ठेवलं आहे. इथे मी रवा, त्याच्यात हळद, तिखट, मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जी मच्छी आहे ती मस्तपैकी घोळून तव्यावरती मस्तपैकी ती तळून घेणार आहे. आणि माझी इथे मस्तपैकी मच्छी छान प्रकारे मस्तपैकी तळू राहिली आहे आणि मस्त थोडी क्रिस्पी झाली का छान लागेल. तर इथे क्रिस्पी झालेली आहे आपली मच्छी, ती मी प्लेटमध्ये काढून घेतली आहे. आणि एका साईडला मी आता कोलंबीची भाजी बनवत आहे. ती मी त्याला मस्त फोडणी दिली आहे. कांदा, टोमॅटो, अद्रक लसूणची पेस्ट टाकून इथे आपली कोलंबी रेडी झालेली आहे. आणि लवकरात लवकर आता जेवण करून घेऊया. आणि आमचं जेवण झाल्यानंतर इथे आमचं अर्बन कंपनीवाल्यांना बोलवलं आहे, कारण की आमचं AC खराब झाल्यामुळे AC रिपेअर झाला आणि आता आम्ही चाललो आहोत DMartला, कारण की आता मुलांची आता स्कूल चालू होणार आहे. तर मग आता त्यांची जी वह्या, पुस्तकं, त्यांची स्कूल बॅग्स, छत्री, खूप काय काय घ्यायचं आहे. तर आम्ही DMartमध्ये आलो. गियानाला पहिले बिस्किट दिसलं, बिस्किट वगैरे घेतलं. आम्ही आता फर्स्ट फ्लोअरला आलेलो आहे, कारण की फर्स्ट फ्लोअरला सगळे मुलांचे जे काय हव्या आहे गोष्टी त्या सगळ्या फर्स्ट फ्लोअरला होत्या. मग फर्स्ट फ्लोअरला आल्यानंतर आमच्या गियानाची तर पहिली शॉपिंग चालू झाली आहे. तिला तर कंपॉस आवडली. लगेच तिने कंपॉस वगैरे चॉईस केली. इकडे रेंजला बुक्स हव्या होत्या. ज्या बुक्स हव्या होत्या ते सगळे आम्ही इथे बुक्स घेतले आहे. आणि स्कूलची बॅगही घ्यायची आहे. तर चल तिकडे जाऊया. चल. त्यानंतर आमच्या रेयांशला कन्फ्युजन, ब्ल्यू घेऊ का मी रेड घेऊ. तर मी त्याला सजेस्ट केलं, रेयांश तू ब्ल्यू कलरची घे. तर मग त्याला ब्ल्यू कलरची तर खूपच आवडली. मग तो आता मग बघतोय उघडून कसं आहे, काय छान आहे का नाही. मग सगळं ओपन वगैरे करून तो आता बघू राहिला. तर त्याला ब्ल्यू कलरची कंपॉस खूप आवडली मनापासून. तर मी त्याला बोलली की तू ब्ल्यू कलरची कंपॉसच घे. मग त्याने ब्ल्यू कलरची कंपॉस घेतली. त्यानंतर माझी नजर गेली आहे एका स्केलवरती. ती इतकी सुंदर स्केल होती ना की मला खूप आवडली. आणि त्याच्यामध्ये ना असं छान आहे ना गिटार होतं. गिटार जसं ते गिटार जसं शायनिंगवालं होतं, असं ते पाणी होतं आणि ते असं पाण्यासारखं असं आतमध्ये ते असं मस्त छान दिसत होती ती स्केल. मला खूप आवडली. तर मी ती एक स्केल पण घेऊन टाकली. तुम्ही पण बघू शकता खूप सुंदर दिसते ती स्केल. तर मी रेयांशला ती एक स्केल घेतली. त्याच्यानंतर एरेझर, शॉर्पनर, ज्या ज्या गोष्टी हव्या होत्या त्या मी सगळ्या घेतल्या, कारण की वर्षभरात मुलांना काय लागतच असतात. पेन्सिल हलवली, रबर हलवलं, त्यामुळे एक्स्ट्रा घेतलं. त्यानंतर रेनी सीझन असल्यामुळे स्कूलमध्ये ब्लॅक कलरचे सँडलच हवे. मग आमच्या मॅडमला ब्लॅक कलरचे आम्ही इथे घेतले आहे सँडल. मग तिचं माप करेक्ट आहे की नाही आहे ते बघण्यासाठी आम्ही तिथे ट्रायल केलं. तर नशीब तिच्या पायाची मस्त सँडल भेटली, नाही तर कधी कधी भेटतच नाही. मग ती सँडल तर ऑलरेडी आमची डन झाली आहे. पण आमच्या गियानाला तर अजून एक शूजचा जोड आवडला आहे. तर तो शूजचा जोड तिला घालता क्षणी आमच्या मॅडम तर लगेच नाचायलाच लागल्या. मग ते शूजही आम्ही घेतले. त्यानंतर रेयांशला पण आम्ही ब्लॅक कलरचे सँडल घेतले, कारण की त्यालाही ब्लॅक कलरचे सँडल स्कूलमध्ये लागणार होते. मग त्याची ब्लॅक कलरचे सँडल घेऊन झाली. तितक्यात तर काय माझी नजर मग शूजवरती गेली. मग मी पण घेऊन टाकले शूज, कारण की रेनी सीझन चालू आहे. तर मी का नको घेऊ. मग मला हे छान वाटले शूज, म्हणून मी शूज घेऊन टाकले. मग मी हे शूज डन केले आणि घेतले मी ते शूज. त्यानंतर मग आम्हाला घ्यायची होती छत्री. मग यांनी दोन छत्री यांना चॉईस आवडली. मग 2 ब्लॅक कलरची एक छत्री घेतली. गियानाला तर ही आवडली. तर गियाना तर ट्रॉलीमध्ये घेऊन मस्तपैकी बसून ती छत्री ऑलरेडी हातामध्ये ठेवली. मग ती छत्री घेतली, दोन्ही छत्री घेतल्या आणि दोघंजणं मस्तपैकी आराम करत होते, बसले होते, कारण की दमले होते ते DMartमध्ये फिरून. मग इथे स्कूल बॅगमध्ये मग आम्हाला ही ब्लॅक कलरची मला ही बॅग आवडली. मग ही बॅग रेयांसाठी आम्ही घेतली. मग झाली सगळी आमची शॉपिंग पूर्ण स्कूलची. मग आता बिलिंगला आलो. बिलिंग वगैरे होऊन मग आता आम्ही घरी आलो, श्वास घेतला आणि शॉपिंग संपली. आणि आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. माझ्या चॅनल सबस्क्राईब करा.